पुढचं नाही चला सलामीला पाहतो आपण निकेत नॉन स्ट्राईकला सुधीर पहिल्या षटक घेऊन कोण येतात त्याचप्रमाणे आपण पुढील फेरीमध्ये प्रवेश करणार पुढील फेरी असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल साईनाथ क्रिकेट संघ देगाव विरुद्ध खेमाना क्रिकेट देवी फणसू दोन्ही संघाला विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे नाणेफेकसाठी यायचं चला पहिला चेंडू पाहतो आपण साईकवरती निकेत नॉन साईकला सुधीर सुरेख चेंडू कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला निकेत याचा चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय पहिला चेंडू होती पहिला चौकार निकेत मांजरेकर आजच्या सामन्याला उपस्थिती लाभलेले सन्माननीय महेंद्रजी खोपटकर यांच्याकडून या थरारक क्रिकेटसाठी आज त्यांनी 500 रुपयाची देणगी या मंडळाला दिलेली आहे आर्थिकरित्या त्याबद्दल मी संजीवनी युवक हितवर्धक मंडळातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. दादा आपलं नेहमीच सहकार्य आपल्या मंडळाला लागतं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व कमिटी मेंबर्स तर्फे मी आपला आभार व्यक्त करतो. चला पुढे चेंडू पुन्हा स्ट्राईकवरती पाहतोय आपण निकेतला गोलंदाजी मार्कवरती प्रीतम पुन्हा एकदा सुरेख चेंडू हवेमध्ये पाहूया झेलपकला जातो का क्षेत्ररक्षक कायसा खराब जस्ट या ठिकाणी पाहायला मिळालं चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषे बाहेर येतोय वन बाउन्स चौकार बॅक टू बॅक 2 चौकार आलेत निकेत त्याच्या फलंदाजीतून धावसंख्या झाले 8 अंकावरती प्रीतम याची गोलंदाजी पाहतोय आपण खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा निकितासाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळला पाव्या जातोय का चौकार पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल येतोय चेंडू चाललाय मैदानाला गुलगुल्या करत येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार निकिताच्या फलंदाजीतून तीन चेंडू 12 धावा पुन्हा एकदा सुंदरसा बॅक पोझिशन केलाय पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहूया चौथा चेंडूवरती येतोय चौथा चौकार निकेत मांजरेकरांच्या फलंदाजी निघाला ऑफ साईडला मात्र पॅक करून ठेवलंय येतोय बॅक टू बॅक चौथा चौकार धावसंख्या झाली 16 बिनबाद 16 धावा पुन्हा एकदा पुढील चेंडू निकेतासाठी बघा 6 चेंडू 6 चौकार येतात का यावेळेस मात्र पुन्हा सुरेख चेंडू टोलाय चेंडू येतोय सीमारेषे बाहेर या ठिकाणी चेंडू मात्र विसावला पाव्या जातो का चौकाराकडे मात्र चेंडूने दिशा बदलले हा चौथा 5वा चौकार आला असता परंतु चेंडूने काहीशी दिशा बदलली आणि 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केलेत यावेळेस मात्र स्ट्राईक वरती गेलाय सुधीर 19 धावा झालेत अजूनपर्यंत 5 चेंडू मध्ये 19 धावा या अंकावरती पोहोचल्या धावसंख्या 19 बिनबाद या ठिकाणी सुधीरला पाहतो आपण स्ट्राईक वरती प्रीतम याचं पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू सुधीर पहिला चेंडू सामना करेल सुधीर
या ठिकाणी चेंडूने मात्र बॅटची काय घेतल्या पाहिजे झेल पकडला जातोय का आणि नवयुग संघाला लागला पहिला झटका. सुधीर कोणत्याही प्रकारची धाव न करता माघारी परतलाय. पहिल्या षटकाचे समाप्ती झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 19 धावा, एक गडी बाद. पाहूया दुसरे षटक कोण घेऊन येते, पुढील फलंदाज कोण जाते. सुधीर याच्या जागांसाठी गेलाय सुचित. बाबू तुझा आहे ना काकींचा फोन आहे. आबा आबा भेटला आहे समीर. आबा इथे आहे समीर. समीर भेटला. पुढे गोलंदाज पाहतो आपण जीत. गोलंदाजी स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गेलाय निकेत. वैयक्तिक 5 चेंडून 19 धावांवरती फलंदाजी करतोय निकेत. सुधीरला मात्र माघारी परतावं लागेल. सुधीर जागांची गेलाय सुचित लोंढे. चला थोडं जलद गतीने घ्यायचंय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता निकेत याचा. निर्धाव चेंडू पाहतोय जीत यांच्याकडून. पुन्हा निकेत फलंदाजी मार्गवरती. गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण जीत. यावेळेस मात्र आकुल पडायला चेंडू आहे. चेंडूला ट्रॅव्हल केलंय डीप स्कोर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू चाललाय वन बॉल सीमारेषे बाहेर. निकेत याच्या फलंदाजीतून येतो हा 5वा चौकार. धावसंख्या झाले 20 पार. धावसंख्या पोचते 23 वरती. एक गडी बाद 23. निकेत मात्र अफलातून फलंदाजी पाहतोय आपण चौकारांची आतिषबाजी करताना पाहतोय निकेत याला. या ठिकाणी संघाची एकूण धावसंख्या आणि निकेत याची धावसंख्या मात्र समान आहे. कारण पंचांचा इशाराची वाट पाहतो आपण. वाईट +1 अर्थातच एकंदरीत धावा अवांतर धावांनी मात्र धावसंख्या झाली 25 या अंकावरती पोहोचले. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती 2 चेंडूवर सामना. यावेळेस मात्र पुलटा चेंडू सुचित याला कायसा मिड ऑफ द दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषे बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार सुचित याच्या फलंदाजीतून. धावसंख्या झाली 29. एक गडी बाद. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. मोठे फटके या ठिकाणी षटकार पाहायला मिळाले नसले तरी चौकारांची मात्र पाऊस. या सामन्यातील 6वा चौकार आपण पाहतोय. तीन चेंडू झालेत. 3 चेंडू 9 धावांमध्ये 9 चेंडूमध्ये या ठिकाणी 6 चौकार आपण पाहिलेत. एक तिहेरी धाव, एक वाईट +1 अशा प्रकारचं हे समीकरण अजूनपर्यंत पाहायला मिळालं आपल्या या सामन्यामध्ये. त्याचप्रमाणे सर्व आयोजक कमिटी मेंबर्स आणि विनंती असेल आपण बाउंड्री लाईनवरती जायचंय. सर्व आयोजक यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनवरती जायचंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुचितसाठी. मात्र सुरेख चेंडू खोदून काढला. एक धाव पूर्ण केले. दुसरा सुद्धा प्रयत्न केला जाईल. निकेत मात्र धावण्यामध्ये चपळ आहे आणि त्याची चपळ या ठिकाणी पाहायला मिळते का पाहूया. 2 धाव पूर्ण केले. तिसरा धावाचा प्रयत्न केला जाईल. सुचितला मात्र माघारी यावं लागेल. सुचितने सुंदर रनिंग केले. 3 धावांनी मात्र धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले 30 या अंकाच्या 30 अंकाला पार करून 32 धावा. पुढे चेंडू. यावेळेस मात्र चेंडू कायसा खाली राहिला होता, समजला नव्हता. चेंडूला उचलून मिळाले नव्हते. वाईटच्या रूपाने पुन्हा एकदा धावसंख्येत भर झाले. वाईट +1 पुन्हा एकदा मिळतोय.
त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेला ज्या संघांकडून ज्यांच्याकडून खरं तर देणगी स्वरूपात 1,000 रुपयाचं 1,001 रुपयाचं पारितोषिक लाभलं असे सन्माननीय प्रवीणजी मनवले सर यांचा सुद्धा मी आयोजकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतो. पंचापुढे फील्ड रिस्ट्रिक्शन सुद्धा बघायचे आहेत, कारण फील्ड रिस्ट्रिक्शन असतात. जर तशा प्रकारे नसेल तर तो चेंडू नो म्हणून घोषित करायचे. यावेळेस मात्र चेंडूने स्टंप या ठिकाणी एक्स्ट्रा उडलत केली, मात्र सुचितला माघारी परतावं लागेल. दीपक व पंचावन्न तुला विनंती असेल थोडी दखल घ्यायची. कोणत्याही प्रकारचं चुकीचा निर्णय किंवा चुकीची दुरुस्ती होणार नाही याची पंचांनी सुद्धा नोंद घ्यायची. आपण फील्ड रिस्ट्रिक्शन सुद्धा बघायचे. 4-5चा फॉर्म्युला असतो. पॉवर प्ले जर षटक असतं, पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये किंवा बाहेर किती खेळाडू असतील याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचं आहे. कारण याचा नुकसान मात्र संघाला होत असतं, कारण जर याच्या आधीचा जर चेंडूचा आपण उल्लेख केला असता तर तो चेंडू फील्ड रिस्ट्रिक्शनच्या हिशोबाने 9 चेंडू घोषित करणार, त्यानंतर 9 चेंडूवरती मात्र फील्ड मिळाली असते आणि हा फलंदाज मात्र जो बाद झालाय तो आता यावेळेस मात्र बाद झाला नसता. तर याकडे लक्ष द्यायचं पंच, कारण आपण लाईव्ह स्पर्धा खेळतो. आपण या वारंवार चुका करताना पाहणार नाही आहेत. यावेळेस मात्र सूरज चेंडू हाताळलाय, चेंडू चाललाय, सीमारेषेकडे येतोय. सूरज याचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चेंडूवरती मात्र सूरज आला होता, 2 धावा पूर्ण केले, तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? दीपक मात्र अर्ध्यापर्यंत आला होता. दीपकला माघारी परतावं लागलं. निकेत त्याने थांबवलं कारण रिस्की धाव होती. अजूनही 1 षटक शिल्लक आहे, 1 षटक बाकी आहे. अजून कोणत्या प्रकारची रिस्क घेऊ शकत नाहीये. धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36. दुसरं षटक प्रगती प्रतावतीस असताना 36 धावा. पहिले शेवटचं षटक घेऊन कोण येत आहे? कर्णधार कोणाकडे धुरा सोपवतात? कर्णधार स्वतः अनिल भांगणे आपण पाहतोय. हे स्वतः सुद्धा एक व्यावसायिक पंच म्हणून काम करतात, तर त्यांना सुद्धा विनंती असेल आपण अशा प्रकारच्या चुका पंचांच्या निदर्शनास आणून त्याचप्रमाणे सन्मान्य कुणबी व वैद्यकीय समिती प्रमुख, एक उत्कृष्ट समालोचक, आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक सन्मान्य मनोहरजी टेमकर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करते आपण स्टेजवरती येऊन स्थान पण व्हायचं आहे. पुढे चेंडू पुढे षटक घेऊन येत आहे अमित विरुद्ध निकेत. याची सुरेख फलंदाजी अजूनपर्यंत. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला. ऑफसाईड मात्र निकेतने आपले बनवून ठेवले. पूर्णतः पॅक करताना पाहतो आपण ऑफसाईड याला. ऑफसाईडच्या दिशेने खेळताना आपण खूप कमी खेळाडू आपण ऑफसाईडला खेळताना पाहत असतो. यावेळेस मात्र खराब यष्टीरक्षण, या ठिकाणी खराब कलेक्शन. पाहूया की धावा निघतात. 1 धाव पूर्ण झाली का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. मला वाटतं पंचाने एकंदरीत धावसंख्या सांगायची 4 धावा. चौकार मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने अडवला होता, परंतु ओव्हरथ्रोच्या रूपाने मात्र 4 धावा यशस्वीरित्या मिळाले. 4 धावा धावसंख्या झाली 40 पार. त्याचप्रमाणे मनोहरजी टेमकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी आयोजकांना विनंती करतो आणि त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला थोडं जलदगतीने घ्यायचं आहे. निकेत आपण सुरेख फलंदाजी करताना पाहतोय. निकेत त्याच्या फलंदाजीतून हा जर का धावून 4 असेल तरी सुद्धा चौकार हा निकेतच्या मदतीने जाऊ शकतो. 6वा चौकार आपण पाहतोय त्याचा.
यावेळेस मात्र पुन्हा स्टेपअप केलाय. पाहूया झेल पकडले जातोय का. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. प्रयत्न सुरू केला होता परंतु प्रयत्नात अपयश आलंय. पंच धावा किती आहे त्याच्या? 2 धावा. सांगितलं झालं झालं बोलून. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू गेलाय. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची रिस्की धाव घेणार नाही कारण निकेत त्यांना समजलंय कारण निकेत थकलाय त्यामुळे फ्रेश फलंदाज दीपकला मात्र दीपकची क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दीपकला मात्र शेवटचे 3 चेंडू असतील. 3 चेंडूचा सामना मात्र दीपकला करावा लागणार आहे. धन्यवाद मनोहर दादा. आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल संजीवनी युवक हितवर्धक मंडळ आपला आभारी आहे. पुन्हा आपण बोलतो मॅचकडे पाहूया. दीपक यावेळेस मात्र आकुरपडाचा चेंडू होता. शॉर्ट चेंडू होता. कायचा समाधान नव्हता. निर्धाव चेंडू सांगता चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्या प्रकारची चूक नाही आहे त्या ठिकाणी अनिल भगणे यांच्याकडून. सुरेख गोलंदाजी आपण अमित त्याचे पाहतोय. दीपकला मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळल्यानंतर धावसंख्या पोहोचले. धावसंख्या झाले 43 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. दीपक आपण गोलंदाजी पार्कवरती पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय दीपक यांनी. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत षटकार. धावसंख्या झाली 49. 50चा आकडा पार न करतो का दीपक. अमित या ठिकाणी खराब प्रदर्शन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू पाहायला चाललाय का. कोणा दिशेला एक धाव पूर्ण केली जाईल त्या ठिकाणी दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल का. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या झाले 51 अंकावरती पोहोचले. जिंकण्यासाठी 18 चेंडूंना 52 धावांची गरज असेल ती मॅजिक 11 फणसू भंडारवाडी संघाला. पाहूया धावांचा पट्टा कशा प्रकारे करतोय. सलामीर निकेत मात्र नॉट आउट म्हणून माघारी परततोय. सुरेख फलंदाजी आपल्या फलंदाजी मार्फतून पाहायला मिळाली निकेत याची. यानंतरचा होणारा सामना असेल साईनाथ क्रिकेट संघ देगाव विरुद्ध केमना क्रिकेट संघ फणसू. दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकीकडे यायचंय. शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना. घेऊन गेला बॉल. सर चेंडू द्यायचंय. साईनाथ क्रिकेट संघ बेगा विरुद्ध केमना क्रिकेट संघ फणसू. दोन्ही संघाला विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षाकडे यायचंय. सगळ्यांनी पॉकेट आहे एवढा निघाला असता मग. लवकरात लवकर फलंदाजीला आपले ओपनिंगचे फलंदाज पाठवायचे आहेत. मॅजिक 11 क्रिकेट संघ लवकरच सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला विनंती आहे की आपले ओपनर्स लवकरच मैदानात पाठवायचे आहेत. तीन षटकं 52 धावा जिंकण्यासाठी. आनंद आणि अनिल. चला सलामीची जोडी पाहतो आपण. अनिल आणि अनंत गोलंदाजी मार्गवरती. बॉलर नेम
बॉलर कोण आहे सागर त्याला बोलून ठेव मला तुझ्याशीच कॉन्टॅक्ट करतो चला पुढील षटक आपण पाहतोय गोलंदाज नेम सांगायचं बॉलर नेम सांगायचं राखीव खेळाडू नाही आपला कोण इथे नवीन संघ बॉलर नेम सांगायचं चल इट्स अ जोक सागर गोलंदाजी मार्गवरती पाहतो आपण राहुल आहे ना सागर आहे सागर कोणाच्या टीम मध्ये गेलतो रे सागर ओके गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईक वरती पाहतोय आपण अनिल अनंत शिबे आणि नॉन स्ट्राईक एंडला अनिल भागणे चला सामना चालू करायचा आहे 18 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल मॅजिक 11 पंच संघाला सागर पहिला चेंडू सागराचा अनिल अनंत यासाठी फुलटॉस चेंडू या ठिकाणी चेंडू चालला कौकोनी दिशेला दीपक चेंडू खाली येईल एक धाव पूर्ण केलेल दीपकचा थ्रो मात्र कधी चांगला असतो आपण दीपकाचा थ्रोचा नेहमी उल्लेख करत असतो नेहमी स्टेक्स हातामध्ये थ्रो पोहोचवला जातो दीपक याच्याकडून सन्माननीय विजयजी विचले साहेब इथे आलेले आहेत त्यांना मी विनंती करतो मंडळातर्फे विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपण भेट दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो चला बाजूला यायचं शुभम पुढे चेंडू पुन्हा सागर याचा या ठिकाणी सुरेख चेंडू बॅकफुट बंच केला पाहूया सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला मला वाटतं मुकेश होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं जवळजवळ चौकार या ठिकाणी पकड होता जर का चेंडू विसरला असता चौकाराच्या दिशेने आरामात या ठिकाणी चेंडू गेला असता परंतु सुरेख असं कमबॅक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं पुण्याचा स्ट्राईक वरती अनंत आणि अनिलची जोडी पुण्याचा फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र मुकेश चेंडू खाली येईल मुकेशच्या हातातून कधी चूक होत नाहीये कारण नवयुग संघाचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती असा मुकेश शिबे आपण पाहतोय सॉरी मुकेश लोंढे आपण पाहतोय सुरेख झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय अनंत या खेळामध्ये गेला अनंत मात्र काहीशी फारशी चांगली कामगिरी करता आली नाही अनंत याला माघारी परतावं लागेल अनंत याला अनंत जागेसाठी गेलाय अमितला पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय सागर नवीन संघाकडून हा नौका गोलंदाज सन्माननीय आनंद ओके यांना मी विनंती करतो की त्यांनी विजय उचले यांचा सत्कार समारंभ करायचा आहे चला मी सायना संघाला विनंती करतोय आपण नाणेफेक कक्षाकडे यायचं सायना संघ बेळगाव आणि खेमाने क्रिकेट संघ पंचू दोन्ही संघाच्या संघाने काय म्हणजे असं आपण नाणेफेक करून घ्यायचं मी सन्माननीय मनोहरजी टेमकर यांना विनंती करतो आपण या सामन्याचं नाणेफेक करायचं पुन्हा जॉकर चेंडू होता चेंडूला पुश केलं थर्डमॅनच्या दिशेला चेंडू पकडला जाईल नवीन बॅट्समन चला पुढील फलंदाज आपण पाहतो पुन्हा स्ट्राईकवरती अनिल बागणे कारण धावसंख्येचा डोंगर उभा मोठे फटकेबाजी मात्र करावं लागेल एकेर दुहेर धावांनी मात्र धावसंख्या पार होणार नाहीये अशा प्रकारे फटकेबाजी करतात पाहूया प्रयत्न केला होता या ठिकाणी फटकेबाजी करण्याचा निकेत्याचे सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो क्षेत्ररक्षण पाहतोय आपण खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळत नाहीये आपल्याला वारंवार दोन्ही ठिकाणी आपण मुकेशला पाहिले यानंतर आपण निकेतला पाहतोय एकीकडे दीपक सुद्धा होता अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेला थर्डमॅनच्या दिशेला प्रथमेश सुद्धा होता टॉच उडून घेतात चला थोडं काय साहेब होतंय समीकरण मात्र बदलत आहे शेवटचा चेंडू असेल मला षटकातील अजूनपर्यंत 4 धावा खर्च केले विकेट मिळवले सागर यांनी जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 48 धावांची अजूनही गरज
पुन्हा एकदा चेंडू काय सारा वाटणी खेळला जाईल. पंचांकडे दाद मागे जाते. पंच कोणत्या प्रकारचा हालचाल करत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होते. चेंडू विसावतो. यष्टीरक्षक सुधीर याच्याकडे धावसंख्या झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 4 धावा. सर्व नाणेफेक करून घ्यायचं आहे. सायनाथिंग देगाव आणि खेमाने क्रिकेट संघ फणसू. मी मनोहरजी टेमकर विनंती करतो आपण नाणेफेक करायचं आहे दोन्ही संघांचं. त्याला पुढे षटक घेऊन येतो. पुढील षटक घेऊन आलाय प्रथमेश लोंढे नाही तर प्रथमेश चव्हाण. बॉलर कोण आला नवीन? प्रथमेश साईनाथ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले ते खेमाने संघ फणसुआ संघाला. चला प्रथमेशाची पुढील गोलंदाजी पाहतोय आपण. जर्सी नंबर 55 अजिंक्यतारा स्पर्धापासून आज गोलंदाज मात्र आता आपण गोलंदाजी मार्गावरती वारंवार पाहत आहोत. प्रथमेश पुन्हा एकदा कायसा व्यत्यय एक्स्टेंशन थांबवलं होतं. चला पुढील गोलंदाजी पाहतो आपण. प्रथमेशाची स्ट्राईकवरती अनिल. चला तुला सामना जलद गती घ्यायचा पंच. पुढे चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आकुर पडेल चेंडू. चेंडू काही सूचित लोंढे येईल. पाहूया धावसंख्या कितीपर्यंत पोहोचतो. प्रयत्न सुरू होता. प्रयत्नात अपयश आलंय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर येतो. एक चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या मात्र पोहोचले 8 या अंकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 44 धावांची गरज. 11 चेंडू 44 धावा. प्रथमेश गोलंदाजी अनिल भांगणे स्ट्राईकवरती. पुन्हा त्या दिशेने चेंडू रोवला. पुन्हा जातो क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येईल. सुचित लोंढे पाहता पण क्षेत्ररक्षण करताना यावेळेस मात्र सुरक्षित रक्षण. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. 2 धावांनी मात्र धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये. धावसंख्या झाले 10 धावा. 10 चेंडू 42 धावांची अजूनही गरज. 8 चेंडूचा सामना केला गेला. 8 चेंडूमध्ये 10 धावा फक्त खर्च केल्यात नवीकच्या गोलंदाजीने. सागर याची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल आपण. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती पाहतोय अनिल. पुन्हा एकदा कायसा सुरेख चेंडू. न समजलेला चेंडू अनिल यांना. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. चेंडू विसालो यष्टीरक्षक सुधीर याच्या हातात. तत्पूर्वी प्रथमेशाचे सुरेख गोलंदाजी. दोघां धावांचं डोंगर आव्हानाचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय तो नवीक संघाने. सुधीर मात्र सस्त्यामध्ये माघारी परतला होता परंतु निके त्याची सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागे जाते. पंच दाद स्वीकारतायत. अनिल भांगणे मात्र माघारी परत आहेत. मॅजिक इलेव्हन पंच संघाला लागेल हा दुसरा झटका. अनिल भांगणे बॅक टू वडाखाली. संजीवनी युवक हितवर्धक मंडळ मावळतवाडी आयोजित क्रिकेट सामने. या सामन्याला प्रेम विजय विचले यांनी आर्थिक मदत केलेली आहे 500 रुपयाची. त्याबद्दल मी मंडळातर्फे त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. आपण नेहमीच मंडळाला सहकार्य करता. सर तुला जलद गतीने घ्यायचं आहे. पुढे फलंदाज ठिकाणी जातोय विजय. पुढे चेंडू झाला पवळा. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती 10 धावांवरती. धावसंख्या मात्र स्थिरावली. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडूमध्ये 44. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता आपण पाहतोय. जिंकण्यासाठी अजून 7 चेंडूमध्ये मला वाटतं 42 धावांची गरज असेल. धावसंख्या विसावले स्थिरावले फक्त 10 धावसंख्येवरती. पुन्हा पवळा धावत होतं का सागर उके. चेंडू खाली येईल. धावबादच्या प्रयत्नामध्ये मात्र
कोणत्याही प्रकारचं अडचण नाही. 2 धावा मात्र पूर्ण केले. 2 धावांची धावसंख्या झाली 12 धावांवरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. फणसू ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय कल्पेशजी शिगोंड साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी या सर्वांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. चला जीवन याची पुढील गोलंदाजी. या काही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात अपयश आले. अमित याला यावेळेस मात्र सुरेश चेंडू मैदानाला गोगुलेकर दीपक याचे चेंडू आले. 1 धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केले. या सामन्यामध्ये मात्र औपचारिकता म्हणावं लागेल आपण, कारण 4 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असताना 4 चेंडू आणि 39 धावांची गरज. सन्माननीय चंद्रकांत दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी कल्पेश यावेळेस शिगोंड मात्र स्वर मारा मिळतो का पाहूया. सत्कार पंचांकडून करायचा आहे. यावेळेस मात्र स्क्वेअर मारा वाईटच्या रूपाने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोचले 14 अंकावरती. धन्यवाद कल्पेश दादा. 3 चेंडू 38 धावांची गरज असेल. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता. 2 चेंडू सामना शिल्लक. 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बऱ्याचशा धावा. 38 धावांची अजूनही गरज. पुन्हा एकदा कसा सोळा चेंडू होता. या ठिकाणी दीपक मात्र थकलाय. दीपकने कंटाळा केलाय, कारण सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिले. धावसंख्या झाले 15 धावा. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 37 धावांची गरज. 1 चेंडू आणि 37 धावा. यावेळेस मात्र चेंडू आकोरपाटाचा आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र पाहू येतोय का 1 बाउन्स चौकार. धावसंख्या झाले 19. सामना विजय झाला नवी क्रिकेट संघ पांगाडी गोविंदवाडी. चला मी सायना संघाला विनंती करतो, आपण एका बाजूने आतमध्ये जायचं आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्याचप्रमाणे यानंतरच्या सामन्यानंतर पुन्हा एकदा सामना होईल. ओनर फाईट